माझ्या सर्व पाचवीच्या छोट्या विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं आज पुन्हा या नवीन व्हिडिओ सेशनमध्ये स्वागत आहे। तुम्ही सर्व रेडी आहात? आता नेक्स्ट आपला एक छान टॉपिक समजून घ्यायला। याच्या आधी पण आपण खूप चांगले टॉपिक्स पाहिले नसतील तर या चॅनल्सच्या व्हिडिओ प्लेलिस्टमध्ये तुम्ही ते पाहू शकता। आणि हो, फ्युचर व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करा। चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ सेशन। बघा, लुक ॲट द पिक्चर, रीड व्हॉट इट शोज अँड से व्हॉट विल हॅपन, राईट डाऊन युअर आन्सर। काय करायचं आहे तुम्हाला? ही जी चित्र दिली आहेत ना आपल्याला वेगळी, ही सर्व चित्र आपल्याला बघायची आहे आणि या चित्रांवरून आपल्याला ती लोक काय करत आहेत याचा अंदाज करायचा आहे आणि विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे। ओके, आता काय होईल, पुढे काय होईल ते आपल्याला सांगायचं आहे। ओके, चला सुरुवात करूया। फर्स्ट पिक्चर तुम्हाला सगळ्यांना दिसतंय का? इथे एक आजोबा आहेत, त्यांच्या हातामध्ये बकेट आहे, एक कापड आहे आणि भिंतीवर काहीतरी समोर अशा रेषा मारलेल्या दिसतात। चला वाचूया काय आहे ते। मिस्टर क्लीन डज नॉट लाईक द स्क्रिबलिंग ऑन द वॉल। म्हणजे हे जे मिस्टर क्लीन आहेत, म्हणजे या काकांचं नाव आहे ते मिस्टर क्लीन, म्हणजे मिस्टर स्वच्छ, त्यांना भिंतीवरती असं काहीही लिहिलेलं आवडत नाही। तर प्रश्न असा आहे, व्हॉट विल ही डू? ते काय करतील? सांगा बरं आता। सोपं आहे उत्तर, ही विल क्लीन द वॉल। ते काय करतील? ती भिंत स्वच्छ करतील। ही विल क्लीन द वॉल। ओके, त्यानंतर बघा सेकंड पिक्चर इथे दिसतोय आता आपल्याला। काय आहे बघा, चला। मिस्टर नॉकर वॉन्ट्स टू एंटर हिज हाऊस। हे जे मिस्टर नॉकर आहेत, आता तुम्हाला सांगतो नॉक या शब्दाचा अर्थ। नॉक म्हणजे दरवाजावरती आपण टकटक करतो ना आतमध्ये घुसण्यासाठी, एंट्री करण्यासाठी डोअरबेल किंवा नॉकिंगचा वापर करतो आपण। दरवाजा वाजवणे म्हणजे नॉक करणे, नॉकिंग करणे। सो मिस्टर नॉकर म्हणजे मिस्टर ठोठावणारे, वॉन्ट्स टू एंटर हिज हाऊस, त्यांना त्यांच्या घरात जायचंय। मग क्वेश्चन काय आहे आपला? व्हॉट विल ही डू? ते काय करतील? कोण सांगते बरं ते काय करतील? आता या प्रश्नाचं उत्तर काय? ही विल नॉक द डोअर, राईट। ते काय करतील? दरवाजावरती ठोठावतील। व्हेरी गुड। आपला पुढचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, त्याच्याकडे जाऊया आता। मनीषा इज हंग्री। मनीषाला भूक लागली आहे। हंग्री म्हणजे काय? भूक लागणे। बघा आजचा चेहरा दिसतोय का तुम्हाला? खूप सारी भूक लागली आहे तिला। सो क्वेश्चन आहे, व्हॉट विल शी डू? ती काय करेल? शी म्हणजे ती काय करेल बरं? मग आन्सर काय द्याल बरं तुम्ही? शी विल ईट सम फूड। ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, सिमिलर आहे, थोडासा बदल आहे। मनीष इज थर्स्टी। मनीषला तहान लागली आहे। थर्स्टी म्हणजे काय? तहान लागणे। सो मनीषला तहान लागली आहे। मग क्वेश्चन काय आहे आपला? व्हॉट विल ही डू? मुलीसाठी शी वापरलंय, मुलासाठी वापरलंय ही। तर तो काय करील? शी विल ड्रिंक द वॉटर। सॉरी, ही विल ड्रिंक द वॉटर। तो काय करेल? तो पाणी पिईल। ही विल ड्रिंक द वॉटर, कारण सूर्याच्या उष्णतेने डिहायड्रेशन झालंय, शरीरातलं पाणी कमी झालंय, घाम निघतोय। सो ही विल ड्रिंक द वॉटर। नेक्स्ट आहे, डॉली फॉल्स अँड हर्ट्स हर नी। डॉली खाली पडली आणि तिच्या गुडघ्याला इजा झाली आहे, दुखापत झाली आहे। सो व्हॉट विल हर फ्रेंड्स डू? तिच्या सोबत जे तिचे मित्र आहेत ते काय करतील? सो काय करतील सांगा बरं तुम्ही? तिची एक मैत्रीण आहे अँड एक मित्र आहे आणि तिच्या पायाला लागलेलं दिसतंय का तुम्हाला इथे? हे बघा, तिच्या गुडघ्याला लागलंय। बघा ते काय करतील बरं तिचे फ्रेंड्स? दे विल यूज द फर्स्ट एड बॉक्स इफ पॉसिबल। शक्य असल्यास ते प्रथमोपचाराचा प्रयत्न करतील। अदरवाइज दे विल इन्फॉर्म टू हर पॅरेंट्स। तिच्या पालकांना त्याची कल्पना देतील, तिला घरापर्यंत घेऊन जातील। व्हेरी गुड। चला नेक्स्ट पुढचं पाहूया आता आपण।
मिस्टर अँड मिसेस इंजिनियर आर बिझी, शेरू वॉन्ट्स टू प्ले. हे दोघे जण मिस्टर अँड मिसेस इंजिनियर जे आहेत ते दोघे जण खूप बिझी आहेत. बघा दोघे पण काम करतायत आणि त्यांचा जो डॉग आहे शेरू नाव आहे त्याचं, त्याला खेळायचं आहे. व्हॉट विल हॅपन, काय घडेल बरं अशा वेळेस? दे विल गेट डिस्टर्ब, ते काय होतील? डिस्टर्ब होतील. कुणामुळे? शेरूमुळे, कारण शेरू काय त्यांना काम करू देणार नाही. चला पुढे जाऊयात आणखी छान. इट इज अबाउट टू रेन, व्हॉट विल दे डू, पाऊस पडणार आहे बाळांनो. मग आता अशा परिस्थितीमध्ये ही लोक काय काय करतील ते सांगा. सुनील इज गेटिंग रेडी फॉर स्कूल, सुनील शाळेला जाण्यासाठी रेडी झालाय. मग काय कमतरता राहिली आहे? ही विल यूज द रेनकोट. नेक्स्ट सेंटेन्स काय आहे बघा. दाजी इज गोइंग टू वॉटर द प्लांट्स, पाणी देणार ते त्यांच्या बगीचाला, झाडांना. मग पाऊस जर येणार असेल तर ही विल स्टॉप द वॉटरिंग, ही विल स्टॉप वॉटरिंग टू प्लांट्स. देन नेक्स्ट, वनिता काकू हॅज पुट द क्लोथ्स ऑन द क्लोथ्स लाईन टू ड्राय, वनिता काकूंनी कापडं टाकली आहेत धुवून वाळण्यासाठी, पण पावसाचं वातावरण झालंय. काय करतील बरं वनिता काकू? शी विल टेक आउट द क्लोथ्स. आणि लास्ट वन आहे सुंदरा इज ग्रेझिंग, ही गाय चरते, पावसाचं वातावरण आहे. काय करेल बरं ही गाय? शी विल सिट अंडर द ट्री, ती झाडाच्या खाली बसून घेईल. ओके छान. चला आता पुढे जाऊया आपण. फोर्थ क्वेश्चन आहे. से व्हॉट द पीपल अँड ॲनिमल्स इन द पिक्चर्स आर डुईंग अँड देन आन्सर द क्वेश्चन. प्रश्न वाचायचा आहे पण त्याआधी त्याचं उत्तर देण्याआधी चित्रातली माणसं काय काय करते ना ते पण तुम्हाला सांगायचं आहे. ओके सो गेट रेडी. बघा आता फर्स्ट क्वेश्चन. शुभम इज टेकिंग सुभान इज टेकिंग गवाज टू द मार्केट, सुभान नावाचा एक व्यक्ती मार्केटमध्ये पेरू घेऊन चाललाय. हू टूक द गवाज असा प्रश्न आहे. बिफोर दॅट आपण काय करूया, प्रत्येक कॅरेक्टर काय करते ते ओळखण्याचा प्रयत्न करूया. सो पॅरट इज फ्लाइंग, बफेलो इज ग्रॅझिंग, गर्ल इज रायडिंग द बायसिकल, monkey is sitting on the tree, and someone means Subhan is taking gavas to the market. हा मार्केटला गवा घेऊन चाललाय. मग प्रश्न आहे who took the गवाज, पेरू कुणी घेतला? मग सांगा बरं, मंकीने घेतला की या मुलीने घेतला की बफेलोने घेतला की पॅरटने घेतला? सो राईट, मंकीने घेतलाय, त्याच्या तोंडात दिसतोय आपल्याला इथे. सेकंड क्वेश्चन आहे आपला. चंपा इज सेलिंग फ्लावर्स ॲट द बस स्टॉप, चंपा बस स्टॉप जवळ फुलं विकते. प्रश्न आहे हु बॉट द फ्लावर्स. त्याआधी बघा बरं, चंपा काय करते? चंपा इज सेलिंग द फ्लावर्स. तिच्या हातामध्ये काय आहे? बास्केट, त्याच्यात काय आहे? फ्लावर्स. आणि ही जी बाकीची सगळी मंडळी आहेत ही सगळीच्या सगळी लुकिंग टुवर्ड्स द चंपा, सगळी चंपाकडे बघतायत. पण मग घेतलं कुणी? फुलं घेतली कुणी? खरेदी कुणी केली? या माणसाने घेतली का? नाही. या महिलेने घेतली का? तर नाही. या मुलाने घेतली का? नाही. कोणी घेतली? यस, या आजीबाईंनी, कारण आजीबाईच्या डोक्यात गजरा दिसतोय. ओके नेक्स्ट. सोनू अँड मोनू आर बिझी वॉचिंग टीव्ही, सोनू आणि मोनू सध्या टीव्ही पाहण्यात बिझी आहेत. हू ड्रँक द मिल्क, दूध कुणी पिलं? चला बघूया कोण कोण काय काय करताय. सोनू आणि मोनू दोघे जण टीव्ही बघतायत, वॉचिंग टीव्ही. डॉग इज स्लीपिंग, झोपलाय तो. आणि मांजर मात्र इथे बसलेली आहे, टीव्ही पण बघते आणि समथिंग इज गोइंग ऑन. बघा मग आता डॉगने पिलंय का दूध? नाही. या सोनूने पिलंय का? मोनूने पिलंय का? नाही. सो आय थिंक यस, कोणी पिलंय? राईट, कॅट. त्यानंतर नेक्स्ट. मगन अँड हिज गार्डनर आर लुकिंग फॉर मगन्स रिंग, मगनची अंगठी हरवली आहे आणि मगन आणि त्याचा हा बागकामवाला गार्डनर दोघे मिळून ती अंगठी शोधतायत. हू फाउंड द रिंग, कुणाला अंगठी सापडली? त्यापूर्वी बघूया कोण कोण काय काय करतायत.
मगन काय करतोय, त्याची अंगठी सर्च करतोय, शोधतोय. गार्डनर काय करतोय, सर्चिंग द रिंग, सेम. आणि हा जो क्रो इथे दिसतोय तुम्हाला, कावळा, तो काय करतोय, सिटिंग ऑन द रूफ, छतावर बसलाय. मग अंगठी घेतली कुणी, कुणाला सापडली, गार्डनरला सापडली आहे का, नाही. मगनला सापडली आहे का, नाही. पाण्यात एक मासा पण आहे, त्या माशाला सापडली आहे का, तो स्विमिंग करतोय बिचारा, त्याला पण नाही सापडली. हा, पण ज्याला सापडली आहे तो आहे क्रो, कारण त्याच्या चोचीमध्ये आपल्याला अंगठी दिसते. सो आज आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधली आहे. यानंतरही आपण काही मजेशीर नवीन टॉपिकमध्ये खूप काही शिकणार आहोत. आजचा टॉपिक तुम्हाला आवडला असेल. चला, ह्या व्हिडिओला पुन्हा एकदा बघा आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतायत का, तुम्हाला ती स्वतःहून आधी देता येत आहेत का, चेकआउट करा, नोटबुकमध्ये लिहून काढा. परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या अँड गुड बाय.